हॅलो. नमस्कार सर. हा नमस्कार. सर एक प्रश्न होता. हा सर आपण प्रत्येक वेळी भारत महासत्ता होईल अशा वल्गना करत असतो, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. भारत खरं तर महासत्ता कधी होईल याच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. आता पहिली गोष्ट अशी आहे की भारत महासत्ता होईल हे स्वप्न ठेवलं होतं अब्दुल कलामांनी. ते ज्यावेळेस राष्ट्रपती त्यांनी देशासमोर स्वप्न ठेवलं आणि 2020 पर्यंत भारत महासत्ता होईल असं भाकीत त्यांनी केलंही होतं. प्रत्यक्षात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे काय झालं नाही, ही वल्गनाच ठरली. याचं महत्वाचं कारण असं आहे की महासत्ता हा शब्द थोडासा भ्रामक आहे. कारण महासत्ता कशात? पैशांनी महासत्ता, शस्त्र सामग्रीने महासत्ता, उद्योगधंद्यांनी महासत्ता, ज्ञानाची महासत्ता, तत्वज्ञानाची महासत्ता, म्हणजे महासत्ताचे अनेक प्रकार आहेत. आज आपण जगात पाहिलं तर अमेरिका महासत्ता आहे. ती बऱ्याच गोष्टी, ती फक्त आर्थिक महासत्ता नाही, ती शस्त्रास्त्रांमध्ये महासत्ता आहे, हेरगिरीमध्ये महासत्ता आहे, जागतिक राजकारणावर प्रचंड प्रभाव टाकणारा देश म्हणूनही अमेरिकेचं महत्व फार मोठं आहे. आणि त्याच्या खालोखाल रशिया, चीन ही राष्ट्र येतात. आता महासत्ता आपण कोणत्याही बाबतीत आहोत का? तर कोणत्याही बाबतीत नाही. ना ज्ञानाच्या बाबतीत, ना आर्थिक बाबतीत, ना कोणता तरी जागतिक प्रभाव आहे त्या बाबतीत. आपला आशिया खंडात सुद्धा प्रभाव नाही. आपली शेजारची राष्ट्रांवर सुद्धा आपला प्रभाव नाही. उदाहरणार्थ श्रीलंका गेलाय चीनच्या कश्यपी, नेपाळ गेलाय चीनच्या कश्यपी, अगदी ही मालदीव सारखी छोटी राष्ट्र ती सुद्धा भारताच्या प्रभावाखाली नाही. एक काळ असा होता की भारत महासत्ता होण्याची शक्यता होती. पंडित नेहरूंनी अलिप्ततावादी चळवळी सुरू केली आणि रशिया आणि अमेरिका दोघांनाही अंतरावर ठेवून एक जागतिक संघटन उभारलं, नॉन अलाइनमेंट मुव्हमेंटचं. त्यामुळे त्यावेळेस भारताला महासत्तेच्या एवढा प्रभाव निर्माण करता आला सुद्धा. म्हणजे अलिप्ततावादी राष्ट्र काय म्हणतात हे ऐकून घेणं या बलाढ्य राष्ट्रांना, म्हणजे अमेरिकावादी राष्ट्र असोत का रशियावादी असोत का कम्युनिस्ट राष्ट्र असोत, त्यांना ते भाग पडत होतं. म्हणजे पंडित नेहरूंमध्ये ती दूरदृष्टी होती. परंतु आज भारत अलिप्ततावादी चळवळीत आहे का? तर नाही. भारत सुद्धा अमेरिकेच्या बाजूने झुकलेला आहे, रशियाच्या बाबतीतही तेवढाच झुकलेला आहे आणि चीनच्या बाबतीतही तेवढाच झुकलेला आहे. आता आपण जर बघितलं, आपण पाकिस्तान छोटंसं राष्ट्र, त्याच्याबद्दल फार वल्गना करत असतो, जा पाकिस्तानात देशद्रोही वगैरे वगैरे. परंतु पाकिस्तानशी सुद्धा भारताला स्पर्धा करता आलेली नाही. व्याप्त काश्मीर भारताला आजतागायत घेणं जमलेलं नाही. आणि चीन आजही, म्हणजे मोदींच्या राजवटीत जे स्वतःला 56 इंची छातीचे वगैरे म्हणत होते, तर लाल आंखें दिखाएंगे तो सामने वाला डर जाएगा असं म्हणत होते, या वल्गना होत्या. प्रत्यक्षात झालंय काय की लद्दाखमध्ये गलवान खोरं असेल तिथे चीनची घुसखोरी झाली. पँगॉंग लेक आहे तिथे चीनची घुसखोरी झाली. चीनच्या चौक्या वाढत वाढत आत येत आता पँगॉंग लेक जवळपास चीनच्या ताब्यात गेलेलं आहे. म्हणजे आधी अर्ध तरी होतं, आता अर्ध सुद्धा भारताच्या ताब्यात आहे की नाही हे ठामपणे भारत सरकारही सांगू शकत नाही. कारण मुळात आपण सीमांच्या रक्षणाबद्दल अगदी आपण अरुणाचल प्रदेश मध्यंतरी डोकलामचा इश्यू झाला होता, त्याच्यामध्ये सुद्धा भारताने नामुष्की पत्करून स्टेटस को ठेवावा लागला. म्हणजे आपण सैन्य शक्तीत सुद्धा कुठेतरी कमी पडतो. सैन्य शक्तीपेक्षा आपलं राजकीय नेतृत्व जे आहे किंवा राष्ट्रीय नेतृत्व जे आहे ते आपल्या इच्छाशक्तीमध्ये कमी पडत आहे. आज आपण जर जगातलं वातावरण जर पाहिलं तर युक्रेनचं जे युद्ध चालू आहे ते वर्षानुवर्ष आता झाले. कारण एकीकडून अमेरिकेचा पाठिंबा, एकीकडून रशियाचं लढतोय. रशियाचा पराभव करू शकेल एवढी शक्ती ना अमेरिकेत आहे, ना रशिया अमेरिकेला हरवू शकेल अशी शक्ती रशियामध्ये आहे. रशियामध्ये कितीही आता पुतीनचं अगदी कडक कठोर सरकार असलं तरी त्याच्या सुद्धा मर्यादा आहेत. आता या मर्यादा काय येतात हे आपल्याला रहस्य कळल्याखेरीज आपल्याला महासत्ता होण्याचा मार्ग कळणार नाही. कारण दुसऱ्या राष्ट्रांच्या कमजोरी काय आहेत हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागतं.
भारताला महासत्ता व्हायचं असेल तर या कमजोरी आधी शोधाव्या लागतील की अमेरिकेची कमजोरी काय, रशियाची कमजोरी काय, चीनची कमजोरी काय. चीनमध्ये आज जागतिक सगळ्या कंपन्यांनी प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ती इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे चीन स्वस्त माल उत्पादन करून आज तुळशीच्या माळा सुद्धा चीन निर्यात करतोय भारताला. अरे बापरे. हा करतोय. गणपती तर करतोच आहे. गणपतीचं सजावटीला लागणाऱ्या लाईटच्या ज्या माळा होत्या त्या चीन करतोय. हे चीनला जमतं. भारतात 140 कोटी लोक आहेत. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या आज भारतात आहे. भारताला का जमत नाही हा पहिला प्रश्न. चीनचं सामर्थ्य कुठे आहे की स्वस्तामध्ये प्रचंड विपुल प्रमाणात प्रोडक्शन करणं आणि त्याचं मार्केटिंग करणं. मार्केटिंग हा फार महत्वाचा गुण आहे. तो जमला पाहिजे. आपण ना उत्पादनात अग्रेसर आहोत ना मार्केटिंग मध्ये अग्रेसर आहोत. आज खरं म्हणजे तुळशीच्या माळा जर चीनमधून येत असतील तर भारताला लाज वाटायला पाहिजे. खरं लाज वाटण्यासारखी ही स्थिती आहे. ही जर स्थिती अशीच वाढत 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 गेली तर उद्या खाण्यापिण्याचं म्हणजे अगदी दळलेलं पीठ सुद्धा चीनमधून येईल. मग ते बटाटे वडे सुद्धा चीनी होतील. कारण चीन नवीन गोष्टीमध्ये म्हणजे ते आपल्या देशाच्या आपल्या संस्कृतीचे असो की नसो तो त्या पटकन आत्मसात करतो. मी 1998 साली स्वप्न मांडलं होतं की मी अमेरिकन लोकांना बटाटे वडे आणि भजीपाव खायला घालीन. एवढे जॉईंट्स उभे केले आणि खरोखर त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. तिथे भारतीय मित्रांशी संधान साधलं. काही जागा पण पाहिल्या. कारण जर चिनी चवीचा जर तुम्ही बटाटे वडा जर बनवू शकला आणि जर मार्केटिंग व्यवस्थित करू शकला तर जसं चीनचं किंटोकी इथे येऊ शकतं, इटलीचा पिझ्झा इथे येऊ शकतो, इथे चायनीज भेळ येऊ शकते आणि चायनीज पदार्थ येऊ शकतात. मग भारतीय पदार्थ तर एवढे सुंदर आहे त्याला जागतिक मार्केट आहे की नाही तर ते निश्चित आहे. फक्त त्या त्या देशाच्या त्या त्या लोकांच्या चवीप्रमाणे थोडेफार तुम्हाला एक्सपेरिमेंट करून बदलावे लागतील. आज आम्हाला महासत्ता होण्याचा जर मार्ग असेल तर तो हा जागतिक बाजारपेठेमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे शिरकाव करून घेणं आणि आपण जो शिरकाव करून घेऊ शकतो तो खाद्यपदार्थात सगळ्यात आधी करू शकतो. त्यानंतर भारतामध्ये दुर्दैव तुला सांगतो भारत भाजीपाला पिकवणारा जगातला दुसऱ्या नंबरचा देश आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु प्रक्रिया त्याच्यावर केली जात नाही. म्हणजे कॅनिंग असेल, डिहायड्रेशन असेल किंवा त्याच्यापासून वेगळे पदार्थ तयार करणं म्हणजे उदाहरणार्थ पोटॅटो चिप्स अशा पदार्थांचं जर विपुल प्रमाणात जर भारतात उत्पन्न झालं तर शेतकऱ्यांनाही पैसे मिळतील, भारतातला रोजगारही वाढेल आणि तुम्ही जागतिक मार्केट सुद्धा स्वस्तात जर दिलं तर ते कॅप्चर करू शकता. तुम्हाला सबसिडी पाहिजे तिथे सबसिडी मागा ना. आपण नको तिथे सबसिड्या मागतो. नको तिथे आता ही लाडकी बहीण योजना ही योजनेने आपण काय करतोय अक्षरशः उधळपट्टी करतोय. त्यातनं कोणाचंही हित नाही कारण त्यातनं निर्माण काही होणार नाहीये. ते खर्चच होणार आहे. म्हणजे 1,500 रुपयाचे समजा मला 1,500 रुपये मिळाले मी त्याचे जर 1,700 रुपये जरी करू शकत असेल असं काही उत्पादन करून त्याचा वापर करून तर ते ठीक आहे. परंतु 1,500चे जर 1,500 राहणार असतील तर ते अनुत्पादक खर्च आहे तो. त्या खर्चातनं देशाची इकॉनॉमी सुधरू शकत नाही. देशाची इकॉनॉमी स्ट्रॉंग झाल्याखेरीज प्रत्येक माणसाचं योगदान असल्याखेरीज प्रत्येक माणूस कार्यक्षम झाल्याखेरीज आज जर तू कंपन्यांमध्ये पाहिलं मोठ्या मोठ्या तर समजा एखाद्याला जॉब वर्क आहे समजा गिअर बनवायचा आहे तर एक माणूस समजा 20 गिअर बनवू शकतो अशी एक लिमिट आहे. तर लोक काय करतात जास्त बनवायची शक्ती असूनही ते 20च जेमतेम बनवतात आणि उरलेला वेळ आरामात घालवतात. हे तुला मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आपली कार्यक्षमता लोकच वापरत नाही आहेत. लोकच आपली जी बौद्धिक शक्ती असेल, कौशल्याची शक्ती असेल, श्रमाची शक्ती असेल ती जर कुशलतेने वापरली तर आपण उत्पादक म्हणून सुद्धा मोठे होऊ शकतो. आणि उत्पादन वाढलं याचा अर्थ होतो ते स्वस्त देता येतं. लक्षात घे उत्पादनाचा नियम आहे की तुम्ही जेवढं उत्पादन वाढवाल त्याची संख्या वाढवाल. अर्थशास्त्राचा नियम आहे की तो चढत्या उपयोगितेचा सिद्धांत म्हणतो आपण त्याला की तुम्ही 10च्या ऐवजी 12 वस्तू बनवल्या तर खर्च जो आहे तो 12 लागणार होतो ना. म्हणजे 2 वस्तू तुम्हाला फुकट पडलेल्या असतात. खरं त्या अर्थाने म्हणजे तो खर्च कमी होतो. एकंदरीत मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेंडिचर तुमचा मग कमी होतो.
आज आमची ती तयारी आहे का, ती नाही. भारताला जर महासत्ता व्हायचं असेल तर एक तर फूड प्रोसेसिंग मध्ये प्रचंड स्कोप आहे. त्यानंतर भारतामध्ये खनिज संपत्ती फार आवाढव्य प्रमाणावर उपलब्ध आहे. आज आणि भारतीय लोक काय करतोय, अगदी गोव्यावरनं जहाजावरून कच्चं खनिज, लोखंडाचं कच्चं खनिज प्रक्रिया न करता, कसली प्रक्रिया न करता, म्हणजे त्याचं स्पॉन्ज आयर्न मध्ये रूपांतर न करता तसं जहाजाच्या भरून निर्यात होता. मॅंगनीजचे ओरचंही तसंच होतंय. म्हणजे भारतातलं जे ओर आहे किंवा आता किनारपट्टीवर थोरियम सारखा अत्यंत मोलाचा धातू आहे जो ऑटोमॅटिक एनर्जीसाठी कामाला येऊ शकतो, त्याचं तर आमचं उत्खनन शून्य आहे. अशा स्थितीत आपण आपल्याकडे जी साधन सामग्री आहे, साधन संपत्ती आहे, तिचा वापर आपण करत नाही. मग ती संपत्ती खनिज संपत्ती असेल, श्रमसंपत्ती असेल, बुद्धीची संपत्ती असेल, या साऱ्या संपत्तीचा आम्ही ज्या वेळी अत्यंत कार्यक्षमतेने उपयोग करू लागू. आज आमची कार्यक्षमता 30-40% सुद्धा नाही, फक्त 30 ते 40% कार्यक्षमता आहे. आम्ही 100% कार्यक्षमता वापरत नाही, कारण आम्हाला पगार घ्यायचा असतो. पगार मिळाल्याशी आम्हाला मतलब असतो आणि मग किती काम केलं तर चालतंय तेवढं आम्ही बघतो आणि तेवढंच करतो, आळस करतो. या आळशी स्वभावामुळे, आळशी प्रवृत्तीमुळे आपलं जे प्रगती आहे त्या प्रगतीला येता अडथळे. ज्याची लोकांना गरज असते ना ते खपतं, ज्याची गरज असते ना ती गरज निर्माण करावी लागते. या दोन गोष्टी जर भारत शिकला तर भारत खरंच महासत्ता होईल. महत्वाची गोष्ट अशी आहे की नवीन बाजारपेठा शोधल्या पाहिजे आणि हे जे खनिज आपण प्रक्रिया न करता निर्यात करतो, प्रक्रिया उद्योग जर खनिजांमध्ये सुद्धा जर चालू केले, म्हणजे तुम्ही पूर्ण प्रक्रिया नाही करता ती, समजा लोखंडाच्या ओरपासून फायनल लोखंड किंवा पोलाद बनवायची आपल्याकडे तेवढी आर्थिक क्षमता नसेल किंवा तेवढी इन्व्हेस्टमेंटची ताकद नसेल, तर तुम्ही किमान ते अर्ध प्रक्रिया ज्याला म्हणतो सेमी प्रोसेस्ड, त्या स्वरूपात तरी त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करायला पाहिजे. म्हणजे इथे त्याचे तरी कारखाने निघतील, रोजगार त्यांना उपलब्ध होईल. आणि या प्रक्रिया उद्योग जो आहे याच्यासाठी लार्ज स्केल इंडस्ट्रीची गरज नाही, या मिडियम स्केल इंडस्ट्रीमध्ये होऊ शकतं. नवीन उद्योजक उभे राहू शकतात आणि रोजगार देऊ शकतात. म्हणजे भारतामध्ये 3 गोष्टी आपलं साध्य होतील की जगामध्ये माल जाईल, त्याचा जो निर्यात जो होते त्याचा फायदा सरकारला होईल, गव्हर्नमेंटला, उद्योगाचा सुद्धा प्रगती होईल. त्याच वेळेस भारतामध्ये रोजगार फार मोठ्या प्रमाणावर वाढेल. मग तो शेतमाल प्रक्रिया असो, खनिजाची प्रक्रिया असो किंवा अजून इतर वस्तू असतो. उदाहरणार्थ भारतातनं आपण सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये अक्षरशः अलंकार बनवून निर्माण करून निर्यात करायचो. भारतीय स्टाईलचे जे अलंकार आहेत त्याला जगामध्ये बाजारपेठ मिळू शकते, अनेक काही प्रमाणात आहेच, पण ते काही ठराविक लोकांच्या हातात तो उद्योग दिल्यामुळे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. तर हे जे आदिवासींची कला आहे किंवा प्रादेशिक म्हणजे राजस्थानी कला असेल, महाराष्ट्राची कला असेल, अशी आपल्याकडे काश्मीरची कला असेल, नॉर्थ ईस्टची कला असेल, त्याचं जर आपण मास प्रोडक्शन जर सुरू केलं, म्हणजे शोभेच्या वस्तूंपासून गळ्यातले अलंकार, कानातले अलंकार, डोक्याचे अलंकार, कमरेचे अलंकार, पायातले अलंकार, याचं जर आपण ग्लॅमर देऊन, कारण त्याला ग्लॅमरही द्यावं लागतं ना, क्रेज निर्माण करावी लागते. ते क्रेज निर्माण करणं अशक्य नाहीये. कारण भारत म्हटलं की भारतामध्ये हे बघ 28 देश आहेत, म्हणजे 28 राज्य आहेत, म्हणजे 28 देश आहेत एका अर्थाने. कारण प्रत्येक राज्याला स्वतःची स्वतंत्र संस्कृती आहे, स्वतःची निर्मिती प्रक्रिया आहे, स्वतंत्र कला आहे, कौशल्य आहे. त्याचा वापर जर करता आला तर महिलांनाही रोजगार मिळेल, ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार मिळेल. याचं मार्केटिंगची यंत्रणा, म्हणजे देशात भारतात सुद्धा मार्केटिंग होणार ना याचं, हे काही जगातच नाही. काय महाराष्ट्रातली वस्तू कर्नाटकमध्ये विकली जाणार नाही का, काश्मीरमध्ये विकली जाणार नाही का, नक्की जाणार. परंतु त्यासाठी तेवढी दूरदृष्टीचा नेता पाहिजे. आमचा पंतप्रधान काय फक्त वल्गना करतो, फक्त त्याला छाती पिटून, आणि मग काँग्रेसने 70 वर्षात काय केलं याच्याबद्दल माथेफोड करण्यात त्यातून वस्ताद आहे. परंतु 70 वर्षात काय केलं, नेहरूंनी जेवढं केलंय त्याच्या 1% सुद्धा हे मोदींना जमलेलं नाहीये. मग आणि नवीन नेत्यांचं काम काय असतं, मागच्या नेत्यांनी काम जिथे सोडलं ते पुढे नेण्याचं काम असतं. ते तुम्ही पुढे नेत नाही आणि तुम्ही
फक्त आरक्षणावर लोकांना भांडण ठेवताय, तुम्ही धर्मावर लोकांना भांडण ठेवताय, हिंदू मुस्लिम वादावर लोकांना भांडण ठेवताय आणि सगळ्यांचा देशातल्या प्रत्येकांचा, कारण मुस्लिमांची सुद्धा कला कौशल्य आहे. त्या कौशल्यांचा आम्ही वापर करून घेऊ शकत नाही का? निश्चित करून घेऊ शकतो. फक्त आम्हाला आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा शिक्षण पद्धतीच्या बाहेर जाऊन ह्या नवीन गोष्टींचं एक वातावरण निर्माण करावं लागेल. सर्वांमध्ये एक कार्यक्षमता कशी वाढवायची, आपण प्रत्येकाने काय करायचं. नाही तर चीनच्या वस्तू चीनमध्ये उत्पादित होतात, रॉ मटेरियल तर तेच आहे, त्याची कॉस्ट तीच आहे. तिथं काही जगामध्ये फारशी बदलत 5-10% प्लस मायनस होईल फार तर. मग चीनच्या वस्तू स्वस्त पडतात आणि तुमच्या वस्तू महाग पडतात, याचा अर्थ काय? खरं सर. एक तर तुम्हाला लबाडीने प्रॉफिट कमवायची तरी हाऊस आहे, म्हणजे कमी कष्टामध्ये जास्त पैसे पाहिजेत, किंवा तुम्हाला ते करायचंच नाहीये, तुमच्याकडे ती दृष्टीच नाहीये. तुमच्याकडे फालतू टाइमपास करत बसण्यामध्ये, चित्रपट पाहण्यामध्ये, क्रिकेट मॅच झाली जिंकलो तर लाखोंनी गर्दी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला काम करण्यासाठी वेळ नाही आणि निरुपयोगी गोष्टी करण्यासाठी वेळ पूर्ण वेळ आहे. असं जर केलं तर भारत महासत्ता सोड. आज आपण तिसऱ्या जगातच आहोत. आजही आपण दुसऱ्या जगातही नाही. तर महासत्ता व्हायचं म्हणजे पहिल्या जगात जाऊन पहिल्या जगातलं टॉपचं होणं. म्हणजे ती स्पर्धा फार मोठी आहे, ती लांबची दिशा आहे. आणि ती लांबची दिशा ही कधी पार पडेल? ज्या वेळेस पहिलं राजकीय नेतृत्वामध्ये तशी धोरणं बनवायला पाहिजेत, तसं मार्केटिंग जगात भारताचं व्हायला पाहिजे. आज भारताचं मार्केटिंग काय आहे? वल्गना करणारा देश, किंवा तुला सांगतो सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे, हे फसवणारा देश. कारण जे व्यापारी आहेत ते जे माल पाठवतात, निर्यात करतात, त्याच्यामध्ये एवढ्या प्रॉब्लेम केलेले असतात की त्याच्या दर्जाबद्दल 100% सगळ्यांचा दर्जा एकसारखा असेल याची गॅरंटी घेणारा नसते. त्यामुळे होतंय का की भारतीय मालावरचाच विश्वास उडाला आहे, क्वालिटीवरचाच विश्वास उडाला आहे. म्हणजे आम्ही जी काही निर्यात होत आहे त्यात सुद्धा क्वालिटी पाहू शकत नसू तर आमच्यासारखे नालायक लोक आम्हीच आहोत. आणि स्वतःची नालायकी कबूल करायला पाहिजे आणि आपल्याला आता नालायकी करायची नाही, प्रामाणिक जगायचंय. कारण अप्रामाणिकपणा हा भारतीयांचा फार मोठा दोष झालाय. आणि राजकारणी तर महा अप्रामाणिक आहेत, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना एखादं मंत्रिपद मिळालं, खासदारकी मिळाली, आमदारकी मिळाली, नगरसेवकगिरी मिळाली, त्यांच्या जन्माचं कल्याण होऊन जातं. कारण त्यांना माहिती आहे ना भारतीय लोक अप्रामाणिक आहेत, ते त्याचा गैरफायदा घेतात. आणि हे जोपर्यंत अप्रामाणिक लोक आहेत तोपर्यंत भारताने महासत्ता होण्याची वल्गना करू नये, बाता करू नयेत आणि ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. महासत्ता होणं सोपं नाही. महासत्ता व्हायची म्हणजे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात क्रांती करायला पाहिजे, ज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती करायला पाहिजे. आज ज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही कुठे आहोत? ज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही अक्षरशः पिछडे हुए, म्हणजे अति मागास. म्हणजे जर आपण त्याला जर वर्गवारी लावली ओपन, ओबीसी, एससी, एसटीची, तर आपण सुपर एससी मध्ये आहोत ज्ञानाच्या बाबतीत. तीच गोष्ट सामाजिक सौहार्दाची. आम्ही आज हिंदू मुसलमान करून सामाजिक सौहार्द गमावलं. आज आरक्षण चळवळीमध्ये मराठा ओबीसी मध्ये एक दरी निर्माण झालेली आहे. आंबेडकरवादी मंडळीची अजून एक वेगळीच भिंत उभी आहे. म्हणजे आम्ही देशामध्ये किती भिंती बांधायच्या. आम्हाला हे समजलं पाहिजे की तुम्ही भिंती बांधायच्या ना, त्या वैचारिक भिंती बांधा, वैचारिक भिंतीला वाद नाही, पण त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर, कामावर आणि ध्येयनिष्ठेवर होऊ देऊ नका. एकंदरीत ही जे आपलं वातावरण आहे, राजकीय जे स्वरूप आहे, जातीय जे स्वरूप आहे आणि जे देशामध्ये ज्या पद्धतीने उत्तर दक्षिण वाद आहे, या संघी लोकांनी, RSSच्या लोकांना मी जबाबदार धरतो, यांनी आर्य द्रविड वाद पुन्हा माजवून दिलेला आहे, जाती जातींमधली भांडणं वाढवून दिलेली आहेत आणि याच्यामुळे आपलं कुठचं नुकसान होतं. याच्या बाहेर पडून आम्हाला सर्वांनी मिळून एक दिलाने काम करावं लागेल. कार्यक्षमता प्रत्येकाने वाढवावी लागेल आणि जे गोष्टींकडे आतापर्यंत लक्ष दिलेलं नाहीये, म्हणजे प्रोसेस इंडस्ट्रीकडे, तिकडे जास्त लक्ष पुरवलं पाहिजे आणि तिथे आपली सगळी शक्ती पणाला लावली पाहिजे. तर भारत महासत्ता तर सोडून दे, परंतु किमान दुसऱ्या जगात तरी जाईल आणि मग दुसऱ्या जगात गेल्यानंतर मग पहिल्या जगात जाण्यासाठी आणि मग महासत्ता होण्यासाठी काय करायचं याची एक रोड मॅप आखावं लागेल, एक प्लॅनिंग करावं लागेल आणि ते प्लॅनिंग तळागाळात रुजवावं लागेल. हे जर झालं तर पुढची पिढी तरी निश्चितपणे या दिशेने जाऊ शकेल असं मला वाटतं. त्यामुळे महासत्ता होईल का होणार नाही हे महत्वाचं नाहीये. मुळात भारत देश
हा आर्थिकदृष्ट्या संपन्न कसा होईल, प्रत्येकाची क्रयशक्ती कशी वाढेल, एकही भिकारी राहणार नाही, एकही गरीब राहणार नाही, एकही वंचित राहणार नाही, एकही शोषित राहणार नाही, हे ज्या दिवशी साध्य होईल त्या दिवशी आपण प्रगत झालो असं म्हणता येईल. कारण आज आपलं ध्येय प्रगत होण्याचं आहे. महासत्ता तर हे केवळ एक सध्याचं दूरचं स्वप्न आहे, एवढंच मी म्हणेल. खरं आहे सर. महासत्तापेक्षा ज्ञानसत्ता होणं गरजेचं आहे आणि सर्व क्षेत्रात आपल्या मानसिकतेची म्हणजे विचार करण्याची पातळी आपल्याला उंचवावी लागेल. याबद्दल तुम्ही चांगलं स्पष्टीकरण दिलं. त्याचबरोबर सर प्रोडक्शन आणि मार्केटिंग सुद्धा जमलं पाहिजे भारताला. भारतच एक मोठी बाजारपेठ आहे हे पण तुम्ही सांगितलं. तर अतिशय सुंदरपणे तुम्ही भारत महासत्ता कधी होणार या विषयावर स्पष्टीकरण दिलं. आपला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.